तर बाबा जे गाणं गायचे त्याची जर झलक सर तुम्ही आम्हाला ऐकवलीत कुठलंही एखाद्या. अरे ये दादा, अरे ये दादा आवर ये, अरे ये दादा आवर ये. अन गौरा वाटा लावला मोठा, गौरा वाटा लावलाय मोठा, गौरा वाटा लावला मोठा. बोंबील वागती कोण मी काठी, हल्लाय म्हावरा झेर झे. ये दादा आवर ये, अरे ये चांगला हायो, बेस हायो. यो माझा रोजचा गिरायक हायो. माझा एकच चिकना गिरायक हायो. दुसरे वसारे येता दारू ढोसून. यो दुसऱ्यांना गिरायक करतो, हा माझा हायो. अरे काय पाहिजे गो पोरी, चांगला म्हावरा काटेरी. काय पाहिजे गो पोरी, चांगला है म्हावरा काटेरी. मला 2 चाय सांग ना, 2 बटाचा वरा. बटाचा 2 बटाचा वरा. त्या भाऊचा वरा आणू नको का, त्याचा वरा बारका हाय असा. काला कांडी पान जेवण यांना वर चुना. अगो काय पाहिजे गो पोरी, आणि चांगला हाय म्हावरा काटेरी. 2 अन वाटा लावला मोठा खेंगट झे गोझे. ये दादा आवर ये, अरे ये दादा आवर ये. अन गौरा वाटा लावला मोठा, गौरा वाटा लावला मोठा. बोंबील वागती कोण मी काठी, हाणलाय म्हावरा झेर झे. ये दादा आवर ये, अरे ये दादा आवर ये, अरे ये दादा आवर ये. अजिबात गडबड करू नका आणि भिवू नका. काय करत नाहीत ते भगत सर आहेत, काय करत नाहीत. भिवू नका. लहान लहान लेकर भीतात सर तुम्हाला. असू द्या. तर आज आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का, आज आपल्या गावामध्ये मोठे मोठे लोक आलेले आहेत. म्हणजे खास करून स्वागत करण्यासारखे माननीय नंदेश उप्पम टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे उषा उप्पम यांचे पुतणे आणि टोमॅटो उप्पम यांचे काका. आपला सॉरी चुकलं. टोमॅटो उप्पम खाण्यामध्ये त्यांना आनंद येणार आहे. नंदेश उप्पम या ठिकाणी आलेले आहेत. साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचं नाव असं आहे. काही माहिती साऊथ इंडियन कसं काय बोलताय हो तुम्ही? साऊथ इंडियन नाही हो. कोणी म्हणाल का खरं असेल तुम्हाला? कोणी म्हणाल का तुम्ही महाराष्ट्र नाही म्हणून? साऊथ तुम्ही ना सर साऊथ मध्ये जायला पाहिजे. तुम्ही हिरो सर साऊथ मधले. भाषेचं अजिबात टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. हो ना, सागर कारंडे शिकवेल तुम्हाला. तर असं ऍक्टिंग म्हणजे जोमात भरलेली आहे त्यांच्या. म्हणजे जबरदस्त जोमात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते ऍक्टिंग करतात. पण म्हणजे एक साईड बिझनेस म्हणा किंवा घरची साऊंड सिस्टीम आहे म्हणून म्हणा, ते गाणे पण गातात. तर असो. तर नंदू अशा टोपण नावाने आपल्या मित्रामध्ये फेमस असलेले नंदेश उमप या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. तर ते तुमचं जे नंदू जे नाव आहे ना, शक्ती कपूरनं चोरलं सर एका पिक्चर मध्ये. तिने ते डायलॉग केला यांच्या नावावरून. काय केला? आणि त्याच्यात तिने उषा नाडकरनी पण नाव घेतलं मध्ये नंतर. नंदू सबका बंधू आओ. ह्याच्यात कुठे उषा नाडकर्णींचं नाव घेतलं? काय शेवटी आव आहे ना, आऊ आऊ. आम्हाला माहिती आहे उषा नाडकरला आऊ म्हणतात. आमच्याकडे आल्या होत्या उषा नाडकर्णी आहे ना, आऊ म्हणतात ना त्यांना, म्हणून म्हटलं. तर असो काय सर तुमचा आवाज पण वा, आवाज जबरदस्त. म्हणजे तुम्ही म्हणजे इतका खतरनाक आवाज आहे तुमचा. म्हणजे तुम्ही भारुड म्हणू नका, तुम्ही पोवाडा म्हणू नका, तुम्ही गोंधळ म्हणू नका. म्हणजे
म्हणू नका म्हणजे मी आता म्हणतो पण तुम्ही म्हणा. म्हणजे कसं आहे सर, 2 एपिसोड काढायचे तुमच्यावर हा? म्हणू नका. तुम्ही म्हणा, म्हणजे ही अशी बोलण्याची एक पद्धत राहते. म्हणू नका पण काय जबरदस्त, अरे बापरे जबरदस्त गोंधळ करतात सर. तुम्ही सांगतो, तुमच्यावरून प्रेरित होऊन मी माझ्या पोराचं नाव ठेवलं नंदेशुमप. का? अरे घरी म्हणू नका, शाळेत म्हणू नका, इतका गोंधळ घालते तो. मी म्हणलं हा नंदेशुमप सर, जबरदस्त सर. म्हणजे आता त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं ना, गॅदरिंगला काय? गॅदरिंग आपल्या स्नेहलता संमेलन. स्नेह संमेलन. हा स्नेह संमेलन लता नाही का त्याच्यात? नाही. ते 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 काय सांगतो, म्हणजे सांगायचा मुद्दा सांग. काय मॅडम काय झालं, म्हणजे तिथं ना कॉम्पिटिशन, तुम्ही तर बरेच कॉम्पिटिशनच्या जजिंगमध्ये होत्या, तर सांगतो कॉम्पिटिशन ते सुरू झाली आणि लगेच बंद पडली. का? ते ह्यांचं प्रेरित होऊन त्यांनी लगेच माझ्या पोरांनी काय केलं, 2 मुठ्ठ्या भरून ती हळद आणली होती आणि गचकन फेकली ना. सुरू झालं परीक्षकाच्या डोळ्यात, परीक्षक आपल्या खात होत आहे डोळे इकडे तिकडे. झाल्या सुरू झाल्या बंद पडले. असं माझं पोरगा बदमाश आहे सर, म्हणून त्याचं नाव नंदेशमुख ठेवलंय मी. म्हणजे जजला असं वाटलं की काय आपण जज मारले ना, आपण या कॉम्पिटिशनचा जज झालो नाही. असं सर जबरदस्त आहे सर. कामाच्या वेळेच्या ठिकाणी 10 मिनिटं आधीच हजर असणारे, म्हणजे सकाळी उठण्याच्या बाबतीत तर त्यांचा इतका रेकॉर्ड आहे का गजराच्या घड्याला ते मागे टाकतात. 4 वेळा हरवलं त्यांनी. मग तुम्हाला सांगतो सर, मी असं ऐकलं, म्हणजे खरं खोटं मला माहिती नाही आहे सर, म्हणजे असं मी ऐकलं का तुमच्या एरियातले जे कोंबडे आहेत ते संध्याकाळी तुम्हाला येऊन रिक्वेस्ट करतात की सकाळी आम्हाला उठवा म्हणून. असं तर असे झोपप्रिय असलेले नंदेशमुख या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय झोपी गेलेला जागा झाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. जाता एक जोक आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. एक नेपाळी आहे ना गुरखा, त्याला असा तकिया घ्यायचा असते झोपाचा. तो म्हणतो दुकानात, हमको आयशा टकिया दीजिए, नच्ची नींद आनी चाहिए. असा एक टाकला. तर असू द्या, आज आपल्या गावाला खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावाला सोनियाचे दिवस आलेले आहेत. जोरदार टाळ्या. थँक्यू. साक्षात करण जोहर साहेबांनी म्हणून ठेवलं आहे की कह दो ना यू आर माय सोनिया. असं आपण काय म्हणणार आहे. तर अशा सोनिया परचुरे ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. कुटुंब या सिनेमामधल्या रियालिटी शो मधल्या 3 जज मधल्या 1 जजच्या भूमिकेनं घराघरात पोहोचलेल्या सोनिया ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम तुमचा तो डान्सचा कार्यक्रम जबरदस्त होता. तो कुठला? डिमडी. हा? डिमडी म्हणजे हे वाजवतात डिमडी, पण तुम्ही तर डायरेक्ट डिमडीवर कार्यक्रम करून टाकला. डिमडी अहो DMD असं वेगळं आहे. DMD म्हणजे DMD डान्स महाराष्ट्र डान्स. अच्छा, डान्स महाराष्ट्र डान्स असं आहे का ते? DMD मला वाटलं दम मार दम. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.